संस्थेचा विषय काढू नका, मी ते बोललो तुम्हाला लक्षात येणार नाही. परभणी आणि बीडमध्ये जे काही गेल्या काही दिवसांमध्ये झालं हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणार आहे. आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते संविधान वाचवण्यासाठी बाहेर आले, संविधानाला सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणून रस्त्यावर आले आणि त्याच्यानंतर पोलिसांनी जो अतिरेक केला त्यामध्ये एक कार्यकर्ता सूर्यवंशी याचा कारागृहातच मृत्यू झाला. पोलिसांचा हा अतिरेक हा या सरकारची दिशा दाखवत आहे की हे सरकार कसं चालणार आहे. कुठलाही गुन्हा नसताना, कुठलीही अतिरेकी कारवाई केलेली नसताना त्यांना अतिरेकी दाखवून आंबेडकरी समर्थकांना ज्या पद्धतीने मारण्यात आलं, ज्या पद्धतीने उत्तम सूर्यवंशीचा मृत्यू झाला त्याचा आम्ही निषेध करतो. या सरकारला धारेवर धरण्याची पहिल्या दिवसापासूनच या सरकारने संधी दिलेली आहे. या सरकारची कशी आंबेडकरी चळवळीच्या विरोधातली मानसिकता आहे ही याच्यातनं दिसते. आम्ही कार्यकर्ते हे परभणीला जाणार आहोत, परभणीला भेट देणार आहोत. तसेच संतोष देशमुख या युवा सरपंचाची जी निर्गुण हत्या झाली ही देखील महाराष्ट्राच्या राजकारणाला काळीमा फासणारी आहे. त्याचे डोळे जाळण्यात आले, त्याचे पाय तोडण्यात आले, त्याचे हात तोडण्यात आले. इतक्या क्रूरपणाने एखाद्याची हत्या करणं आज महाराष्ट्राची मान शर्मेने खाली गेली आहे. महाराष्ट्रामध्ये जंगलराज सुरू झाला की काय अशी शंका आज महाराष्ट्रातला प्रत्येक महाराष्ट्र प्रेमी, मराठी मातीवर प्रेम करणारा माणूस विचारतोय. संतोष देशमुखच्या हत्येमध्ये ज्यांची नावं येत आहेत ते सगळे राजकीय सल्लागार आहेत. ज्या ज्या लोकांची नावं समोर येत आहेत ते तिथल्या एका मोठ्या राजकीय नेत्याचे जवळचे आहेत. हे आता लपून राहिलेलं नाही. फोन कोणाचे कोणाला झाले, कोणी कोणाला फोन केले हे सगळं बाहेर येत आहे. त्याच्यावरती एखादी SIT लावावी आणि सरकारने ट्रान्सपरन्सी दाखवावी, सरकारने पारदर्शकता दाखवावी. आतापर्यंत मागच्या 2 वर्षामध्ये 32 खून झालेत. 32. त्याची वाच्यता कधीच कुठे झाली नाही. वाल्मिक कराड हा बीडचा छोटा शकील आहे. म्हणजे दाऊदने आदेश द्यायचे आणि छोटा शकीलने काम वाजवायचं अशा पद्धतीचा मुंबईमध्ये जो गँगवॉर होता तो बीडमध्ये आहे. आणि बीडमध्ये वाल्मिक कराडला आदेश द्यायचा आणि वाल्मिक कराडने काम वाजवायचं. ही गेल्या 15-20 वर्षाची परंपरा आजही चालू आहे. आणि संतोष देशमुखच्या हत्येमधील देखील मुख्य आरोपी हा वाल्मिक कराडच आहे. कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते लपणार नाही, कारण का आता तिथली जनता जागी झाली आहे. हा जो काय अन्याय अत्याचार संतोष देशमुखवर झाला आहे हे प्रकरण दडपण्यासाठी वरनं जी काय कारवाई झालेली आहे ती विरोधी पक्ष म्हणून आम्ही दबू देणार नाही. आम्ही बीडलाही भेट देणार आहोत, आम्ही परभणीलाही जाणार आहोत आणि महाराष्ट्राला या संपूर्ण प्रकरणाबाबत अवगत करणार आहोत. आणि संतोष देशमुखची चौकशी, खुनाची चौकशी ही बीड जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन करेल असं आम्हाला वाटतच नाही. ते एका राजकीय पक्षाच्या हातातलं बाहुलं आहे जिल्हा पोलीस प्रशासन. पहिलं तर परभणी आणि बीडच्या जिल्हा जे काही प्रमुख आहेत, पोलीस प्रमुख यांची ताबडतोब बदली करा. परभणीमध्ये जो मेला आहे जेलमध्ये सूर्यवंशी, त्याला जबाबदार जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना ताबडतोब सस्पेंड करा. ही प्रमुख मागणी आम्ही विधानसभेत मांडणार आहोत. मागणी आम्ही CID नाही, आम्हाला SIT हवी आहे. या दोन्ही गोष्टींमध्ये जज मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि डे टू डे त्याच्यावर ऑब्झर्वेशन झालं पाहिजे. नाहीतर यांना न्याय मिळणार नाही. 32 खून पडतात 2 वर्षामध्ये आणि त्याचा थांगपत्ताही प्रशासनाला लागत नाही. आजपर्यंत बीडमध्ये प्रत्येक खुनाच्या मागे वाल्मिक कराड आहे आणि वाल्मिक कराडच्या मागे कोण आहे हे वेगळं सांगायला नको.